राज्यातील वातावरणात सध्या सातत्यानं बदल होत आहेत. काही भागात कडाक्याची उष्णता जाणवत असून तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय, तर दुसरीकडे राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. दरम्यान रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागल्याची माहिती समोर आहे. पुणे बंगळूर महामार्गाला कराड तालुक्यात उंब्रज जवळ नदीचं स्वरूप आल्याचं चित्रही पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते मुंबई महामार्गावर प्रवास करत असताना एका वाहनाने सुळे यांच्या कारला धडक दिली आहे. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी घडलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केलाय. तसंच त्यांनी ज्या वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली त्या वाहनाचा नंबर देखील शेअर केलाय. याविषयी बोलताना, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना महामार्गावर एका वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे माझ्या गाडीला बाजूने धडक दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. हा अत्यंत वाईट अनुभव होता. सुदैवाने आम्ही सुरक्षित आहोत, असंही सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खानला आश्रय देणारे MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येते. या प्रकरणात निदा खानला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. या प्रकरणात आता पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर पालिकेनं कारवाईची नोटीस चिटकवली आहे. त्यामुळं आता त्यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर फिरणार का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण मतीन यांच्या घर आणि कार्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं नोटीस चिटकवली आहे. नगरसेवक पटेल यांनी या नोटिसीला 3 दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास आता त्यांच्या घरावर बुलडोझर फिरणार असल्याचं म्हटलं जाते. त्यामुळे आता ही कारवाई करण्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात एकानंतर एक अशा 5 वाघांचा केनाईन डिस्पेंटर व्हायरस म्हणजे CDV मुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान T141 या वाघिणीसह तिच्या 4 बछड्यांचं एकानंतर एक झालेले मृत्यू केनाईन डिस्पेंटर व्हायरसचा परिणाम असल्याचं स्पष्ट झालंय. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी अशक्त होऊन मृत्युमुखी पडलेल्या वाघिणी आणि 4 बछड्यांचे नमुने जबलपूर येथील स्कूल ऑफ वर्ल्ड लाईफ फॉरेन्सिक अँड हेल्थ या प्रयोगशाळेत पाठवले होते. प्रयोगशाळेने 5 वाघांचा मृत्यू केनाईन डिस्पेंटर व्हायरसमुळे झाल्याचं प्रमाणित केले. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील सर्व विरोधी पक्षांना भाजप विरोधी लढण्यासाठी एका संयुक्त व्यासपीठावर येण्याचं आवाहन केले. 15 वर्षाच्या सत्ता काळानंतर ममता बॅनर्जी यांच्याकडून भाजपने राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपला विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही भाजप विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. तसंच जर कोणत्याही राजकीय पक्षाला या संदर्भात चर्चा करायची असेल तर त्या चर्चेसाठी तयार आहेत. शत्रूचा शत्रू आपला मित्र असा विचार करण्याची ही वेळ आहे. भाजप हा आपला पहिला शत्रू आहे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. यंदा भारतात मान्सून वेळेवर दाखल होईल असा अंदाज अनेक खासगी हवामान संस्थांकडून व्यक्त केला जातोय. सध्या तामिळनाडू आणि केरळमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची नोंद होत असून दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात अपेक्षेपेक्षा थंड वातावरण नोंदवलं गेलंय. नैऋत्य मान्सूनच्या आगमनाचे संकेत आता स्पष्ट होत असून मान्सून भारतात वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियाकडूनही त्या दृष्टीने संकेत देण्यात आले. सध्या देशातील बहुतांश भागात पश्चिमी वादळाच्या प्रभावामुळे पावसाची नोंद होतीये. राज्यातही अनेक भागात पावसाळी हवामान आहे. त्यामुळे सध्या कमाल तापमानात काहीशी घट नोंदवली जात असून नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळालाय. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. एकीकडे दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, परंतु तरी देखील स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये तणाव कायम आहे. याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इराणनं अमेरिकेला मोठा इशारा देत आम्ही हार मानणार नाही असं म्हटलंय. तसंच इराणकडून मोठा दावा देखील करण्यात आलाय. इराणच्या या दाव्यामुळे अमेरिकेचं टेन्शन चांगलंच वाढलंय. आमची ताकद पूर्वीच्या तुलनेत आता अधिक असून आम्ही आमच्या मिसाईल भांडारात तब्बल 120% वाढ केल्याचं इराणनं म्हटलंय. इराणच्या या नव्या दाव्यामुळे अमेरिकेचं तर टेन्शन वाढलंच आहे, मात्र इस्रायलसाठीही मोठा धोका निर्माण झालाय. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी सोशल मीडियावरून हा दावा केलाय.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सला 77 धावांनी पराभव करत प्लेऑफकडे वाटचाल केली आहे. राजस्थानच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. गुजरातने राजस्थानचा पराभव करत गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुजरातच्या विजयाचा 3 संघांना मोठा फटका बसलाय. राजस्थान, पंजाब आणि आरसीबी या तिन्ही संघ तालिकेतील क्रमवारीत घसरलेत. गुजरातकडून पराभव झाल्यानंतर राजस्थानचा संघ गुणतालिकेत घसरलाय. त्याशिवाय पंजाब आणि आरसीबी या संघांनाही फटका बसलाय. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघही गुणतालिकेत प्रत्येकी एका स्थानाने खाली घसरलेत. सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे, पण गुजरातचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करणाऱ्या इरफान खान आणि अभिनेत्री विद्या बालन यांची तब्बल 25 वर्षापूर्वी शूट झालेली द लास्ट टेनंट ही शॉर्ट फिल्म अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इरफान यांच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त ही फिल्म यूट्यूबवर रिलीज करण्यात आली आणि क्षणार्धात चर्चेचा विषय ठरली. इरफान खान यांच्या आठवणींनी पुन्हा एकदा चाहत्यांचे डोळे पाणावलेत. विशेष म्हणजे ही फिल्म त्या काळात शूट झाली होती जेव्हा विद्या बालन आणि इरफान खान हे दोघेही करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. पण नशिबानं वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. ओरिजिनल फुटेज हरवल्यामुळं हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. 25 वर्षांनी जेव्हा ही फिल्म पुन्हा समोर आली तेव्हा केवळ चाहतेच नाही तर स्वतः विद्या बालनही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.